नमस्कार. गण गण गणात बोलते. स्वागत या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हिरवा वाटाणा म्हणजेच हा ओला मटार, त्याच्या करंजा, मटारच्या करंजा. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं? मी इथे 1.5 वाटी मटर घेतला आहे, 2 वाटी मैदा घ्यायचा आहे, स्वादानुसार मीठ, फोडणीचं साहित्य सगळं, आणि इथे 3 मिरच्या, एक आल्याचा तुकडा आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत, आणि इथे ओलं खोबरं थोडंसं खोवून घेतलं आहे. हे 1 वाटीभर खोवलेलं खोबरं आहे. आणि तळणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे. चला तर आपण वेळ न वाया घालवता लगेचच करायला सुरुवात करूया. हे पहा, मैदा घ्यायचा आहे आधी, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आपण आधी वरचं जे आवरण आहे त्याचं पीठ तिंबून घेऊया. साधारण अर्धा ते पाऊण तास ते भिजायला लागेल परत. आणि त्याच्यामध्ये मोहन म्हणून ही छोटी वाटी, जे जवळजवळ की नाही 4 ते 5 चमचे, 4 चमचे आपले पोहे खायचे 4 चमचे तेवढं तेल घेऊया. हे आपल्याला मोहन म्हणून घालायचं आहे. तेल जे आहे ना, हे सगळं मैद्याला लागलं पाहिजे, तर आपली करंजी खुसखुशीत होईल. चला तर मी हे सगळं व्यवस्थित चोळून घेते. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे पहा, हे पूर्ण सगळ्या मैद्याला मी लावून घेतलेलं आहे तेल. हे पहा, असा मुटका होतोय. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तिंबून घेऊया. हे पहा, आपला हा मैद्याचा गोळा तयार करून झालेला आहे. आता थोडंसं तेल लावून याला आपण अर्ध्या तासाकरता झाकून ठेवूया. आता ते पीठ भिजतंय, तोपर्यंत आपण काय करूया, याचं मध्ये भरायचं जे सारण आहे ते तयार करून घेऊया. हे पहा, गॅस लावलाय, पसरट पॅन घ्यायचा आहे. पॅन तापतोय तोपर्यंत आपण हे लसण, आलं आणि मिरची हे ओबडधोबड मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हे पहा, मी इथे 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, छान फुललं असं की त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. हे पहा, आता त्याच्यामध्ये आपण हे मिरची, आलं आणि लसूण वाटून घेतलं होतं ना, ते टाकून घ्यायचं. कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे, त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. हळद, हिंग, हे पण सगळं आता मिक्स करून घेते मी. आता त्याच्यात जाऊ दे ही धने पावडर, जिरा पावडर, ओलं खोबरं. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ओलं खोबरं नसेल तुमच्याकडे ना, तुम्ही सुकं खोबऱ्याचा किस घेतला तरी चालेल. आता घेऊयात वाटाणा. आपण हिरवी मिरची घातलेली आहे. थोडंसं चवीसाठी लाल तिखट 1 चमचाभर घेऊया, लाल मिरची पावडर, पोहे खायचा आपला चमचा, आणि हा गरम मसाला, आणि हे आपलं मीठ, चवीनुसार मीठ. आता आपल्याला वाटाणा शिजवून घ्यायचं आहे, तर मी इथे थोडंसं पाणी टाकते. जास्त नाही टाकायचं, नाही तर मग ओलसरपणा येईल त्याला जास्त. आणि झाकून ठेवायचं. 10 मिनिटाकरता झाकून ठेवायचं.
हे पहा, आता हे मटार आपला वाफला गेलेला आहे, छान झालाय पहा. आता हे गरम असतानाच हे आपलं मॅशर आहे ना, याने असं सगळा प्रेस करून घ्यायचा वाटाणा. आता मी गॅस ऑफ करते आणि हे आपल्याला सगळं मिश्रण आता थंड करून घ्यायचं आहे. आणि वाटाणा असा गरम असतानाच मॅश करून घ्यायचा, गार झाल्यानंतर तो नाही होणार. हे पहा, आपलं सारण थंड झालेलं आहे. आपण आता करंज्या करायला सुरुवात करू. आपला मैदा आता भिजलेला आहे इथे. आता याला परत एकदा मी असं छान मळून घेते. याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या. एकदम सगळ्या गोळ्या बनवून ठेवू नकात, नाही तर ते पीठ सुकून जाईल. असं थोड्या थोड्या बनवून आणि हे असं झाकून ठेवायचं, म्हणजे मग सुकणार नाही. जेवढ्या 5-6 बनवताय तेवढ्या याच्या करंज्या करून घ्यायच्यात आपल्याला. आणि हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचंय, नाहीतर मग काय होईल, तळताना फुटू शकतात, मग तेलाचा सगळा राडा होऊन जाईल. त्याच्यामुळे हे करताना पण व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. आणि हे आणखी असा फिरकीचा चमचा फिरवला तर हे आणखी व्यवस्थित पॅक होऊन जाईल. दुसरी पण झाली आपली करंजी. चला, तर मी आता ह्या सगळ्या करंज्या अशा करून घेते. पहा, ही माझी शेवटची लाटी आहे. हे पीठही संपलं आणि हे सारणही एकदम परफेक्ट झालं. एक करंजी होईल आता शेवटची. प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे. हे पहा, माझ्या 2 ताटभर करंज्या झालेल्या आहेत. हा दुसरा लेअर वरचा आणि हा खालचा लेअर. चला, तर आपण आता हे सगळं तळून घेऊया. तेल तापलंय का पाहूया आपण. हे पहा, खाली गोळी टाकलेली पटकन वर आली, म्हणजे हे तेल परफेक्ट तापलेलं आहे. तर आता आपण ह्या करंज्या याच्यामध्ये सोडून घेऊया आणि फ्लेम कशी मीडियम ठेवायची आहे. चला, तर आता हे असे छान बदामी रंगावर तळून झाले आहेत. आता मी हे काढून घेते.
हे पहा, माझी रेसिपी तयार झाली आहे. माझ्या सगळ्या करंज्या मटारच्या तळून झालेल्या आहेत. तर एकदम छान खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. आवडली का माझी रेसिपी तुम्हाला? आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.